मैत्रिणींनो, आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेला गोडाचा पदार्थ हा झालाच पाहिजे. तर त्यासाठी इथे मी एका पातेलीमध्ये 2 कप पाणी घेतलेलं आहे. 1 कप आपल्याला साखर घ्यायची आणि साखर आपल्याला फक्त विरघळून घ्यायची आहे. साखरेचा पाक तयार करायचा नाही. नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. कढईमध्ये 1 कप साजूक तूप घ्यायचं आहे. 1 कप आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला छान लो फ्लेमवरती आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे. छान रंग बदलेपर्यंत आपल्याला गव्हाचं पीठ छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला साखरेचं पाणी आपण तयार केलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. छान मंद गॅसवरती आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकताय, बघा मस्त एकदम कलर आलेला ह्याला. कढईला अजिबात चिटकत नाही. त्यानंतरच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजताना तुम्ही गव्हाचं पीठ लो फ्लेमवरतीच भाजायचं आहे, म्हणजे प्रसादसुद्धा आपला छान तयार होतो. तर तुम्ही बघू शकता, बघा काळा प्रसाद खाण्यासाठी आपल्या इथे तयार झालेला आहे. या गुरुपौर्णिमेला नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.